अमृता, आपण सगळं बघू शकतोय? हो, बरोबर होतंय. ओके, ठीक आहे. तर आपण आता इकडे सगळे जमलो आहोत ठरल्याप्रमाणे की आज आपण माहिती आहे का, आपण जेव्हा हा कोर्स सुरू केला कंप्लीट, त्यावेळेला आपण सुरुवात केलेली हॉंगसॉने. आणि पहिल्यांदा आपण शिकलो एनर्जायझेशन एक्सरसाइज, प्राणशक्तीचे व्यायाम. आणि त्यानंतर मग आपण शिकलो हॉंगसॉ, पहिलं टेक्निक येते. आणि त्यानंतर आपला प्रवास चालू राहिला. पण चालू राहिल्यानंतर काही काळानंतर आपण कदाचित असं होऊ शकतं की आपली जो सराव आहे तो त्यातल्या काही गोष्टी आपण विसरतो, मागे पडतात आणि आपण तसेच पुढे चालत राहतो. आणि म्हणून काही काळाने पुन्हा पुन्हा आपली ही टेक्निक्स पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू करणं, त्याचं पुनरावलोकन करणं खूप गरजेचं असतं. तर आज आपण ते करतो आहोत. मला थोडीशी माझी लाईट सिस्टीम करून देत, व्यवस्थित आले. आवाज बरोबर येत नाही, आवाज हळू येतो, नीट ऐकायला. हॅलो, आवाज आवाज हळू येतोय, ऐकायला येत नाही नीट. थोडासा तुम्ही अमृता, तुमच्या इथे वाढवून बघता का? कारण बाकी कुणाला येतोय का तसा प्रॉब्लेम? मला तर व्यवस्थित ऐकू येतोय. व्यवस्थित येतो, ऐकू आम्हाला. ओके, ठीक आहे. चित्राजी, तुम्ही जरा तुमच्या याच्यात बघून घ्या कसं आहे जरा सिस्टीम. तोपर्यंत आपण पुढे सरकू. तर आता आपण एक प्रार्थना करूया पहिल्यांदा आणि मग पुढे जाऊया. तर एक सेंटर्ड होऊया, कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं ह्या जागेवर आलेलो आहोत. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक मिनिट डोळं बंद करून बसू आणि एकाग्र हो. ओम शांती शांती शांती. ओके, तर जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे की आपण पहिल्यांदाच हे खूप आधी म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी आपण शिकलो असू, आणि त्यानंतर मग आपण फक्त करत राहतो. काही गोष्टी मागे पडतात, त्या मागे पडलेल्या गोष्टी पुन्हा पुढे आणूया आणि हे टेक्निक पुन्हा एकदा नीट व्यवस्थित जाणूया. त्यासाठी हा क्लास आहे आणि त्यामुळे आपण जरा ह्याविषयी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ. तर याच्यावर पुढचं काही बोलताना आधी आपण गुरुदेवांनी, परमहंस योगानंदांनी याविषयी काय लिहिलं आहे हे जरासं मी वाचून दाखवते. श्वास घेण्याची गरज अनुभवताच तुम्ही नश्वर ठरता. तुम्ही नश्वर असल्याची भावना श्वासाने कशा प्रकारे चिरस्थायी केली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. क्रिया तुम्हाला दाखवून देईल की आता तुम्हाला श्वासाची गरज नाही. ओममध्ये लीन तुम्ही बघाल की तुम्ही श्वास घेत नाही. डोळे ऊर्ध्व स्थितीत नेताच मी त्या परमचेतनेच्या स्थितीत जातो. या सर्व तंत्रांचा सराव केल्याने मी हे अनुभवतो की माझा आत्मा परमचेतनेचा आहे, नश्वर नाही. मनाच्या बाह्य प्रवृत्तीमधून निवृत्त होताच अनंताची प्रचिती येते. म्हणून श्वसन प्रक्रियेतून मुक्त होणे गरजेचे आहे आणि म्हणून हॉंगसॉ टेक्निक गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. ठीक आहे, हे मास्टर गुरुदेवांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला कळेल की ह्या सगळ्या याच्यामध्ये हॉंगसॉचं महत्त्व काय आहे. खूपदा काय होतं की आपण जेव्हा क्रिया शिकायला लागतो
ही पुढची आधीची टेक्निक आपल्याला वाटत ओ आता मी पुढे गेलो, आता मला मागचं करायची गरज नाही आहे. पण तसं नाही, कारण आपण जरी इंजिनियर झालो तरी 1+1=2 हे आपण 1+1=2 हे आपण कळत नकळत वापरत असतो. फक्त आपल्याला ती सवय झाल्यामुळे आपण पुढे सरकत राहतो. पण ह्यामध्ये आपण बघितलं असेल की आपण क्रियेच्या मार्गावर आल्यावर, क्रिया करायला लागल्यावर सुद्धा आपण प्राणशक्तीचे व्यायाम पहिले करतो, त्यानंतर आपण हॉंगसॉ करतो. पण त्याच्याकडे थोडंसं त्याला दुय्यम स्थान दिलं जातं. ठीक आहे, पण म्हणजे एकदा आपल्याला पुढची टेक्निक मिळाल्यावर हे नाही, पण एखाद वेळेला त्याला खूप जास्त वेळ द्यावा असं गुरुदेवही सांगतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की नेहमी क्रिया करण्याच्या आधी एनर्जायझेशन एक्सरसाइजनंतर, व्यायामानंतर आपण हॉंगसॉचं एक टेक्निक आहे, जे तंत्र आहे, त्याचा सराव करायलाच हवा थोडा वेळ. आणि त्यानंतर मग कारण तो एक काय म्हणतात साधा प्राणायाम आहे, जो नॉर्मली आपण अनुलोम विलोम हे ते असं करतो, त्याच्यापेक्षा थोडासा उच्च म्हणता येईल. आणि शरीर न हलवता, कारण बाकी सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल करायला लागतं काय, तर इकडे काही नाही, आपण फक्त श्वासाला बघतो आणि प्राणायामामध्ये जातो, जी स्थिती आपल्याला श्वसनरहित प्रक्रियेत नेते, म्हणजे जी समाधीची स्थिती आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे हे. आणि त्यातून मग पहिल्यांदा आपल्याला काय मिळतं ह्याच्यातनं, हॉंगसॉमधनं, तर परमेश्वराचे आपल्याला 8 पैलू माहिती आहेत. विसरलं असेल तर सांगते. शांती, स्थिरता, कामनेस, म्हणजे शांतीपेक्षाही जास्त गहन, जिथे तुम्हाला शांती अनुभवते आणि ती शांती गमावण्याची भीती वाटल्यामुळे तुम्ही मग ते स्थिर राहून तिला आणखी जेव्हा डीप नेतो आपण, अगदी सखोल नेतो, त्यावेळेला ते कामनेस होतं. त्यानंतर ध्वनी, प्रकाश, प्रेम, ज्ञान, नंतर शक्ती आणि परमानंद, हे 8 परमात्म्याचे पैलू आहेत. त्यातला हा जो शांतीचा पैलू आहे तो आपण खरं तर आता आपण क्रिया करायला लागल्यामुळे मला वाटतं आपण जरा जरी डोळे बंद केले तर आपल्याला लगेच शांती जाणवते, एक वेगळं शांती जाणवते, कारण आपण क्रियेच्या मार्गावर निघालेलो आहोत ऑलरेडी. त्यामुळे त्याचा अनुभव आपण लगेच घेऊ शकतो. तर त्यामुळे ह्याचा महत्त्व आपल्याला नक्की कळलेलं आहे. तर आपण एकदा सगळं जरा जाणून घेऊया की ही एकाग्रता कशी प्राप्त करायची. कारण ह्या टेक्निकचं नाव गुरुदेवांनी दिलं आहे हॉंगसॉ टेक्निक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हॉंगसॉ टेक्निक एकाग्रतेचं टेक्निक आहे. ती एकाग्रता कशी मिळवायची, कारण कुठल्याही कामामध्ये एकाग्रता गरजेची आहे जर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर. बरोबर, हे आता आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्याला मी काय त्याचं वर्णन करण्याची बिलकुल गरज नाही. आपण पुढच्या ह्याच्यावर जाऊ. आणि मग त्यांनी एकाग्रता कशी एकाग्रता म्हणजे काय ह्याची सुद्धा एक सुंदर व्याख्या गुरुदेवांनी दिली आहे. ते म्हणतात, अन्य सर्व गोष्टींमधून लक्ष काढून घेत केवळ एका गोष्टीवर केंद्रित करता येण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता. सगळ्या गोष्टींतलं आपलं लक्ष काढून घेत फक्त एका गोष्टीवर स्थिर करण्याची जर आपल्याकडे क्षमता आली, त्या क्षमतेला आपण एकाग्रता म्हणू. आणि आपण हॉंगसॉ करताना अनुभवलेलं आहे की आपण बसतो आणि त्यानंतर सगळ्या विचारामध्ये मन जातं आणि ती एकाग्रता नसते. पण त्यामध्ये आपण नंतर शिकतो की कशा प्रकारे पुन्हा पुन्हा आपण हे पाठी यावं आणि ह्यामध्ये जावं. तर आणि मग त्याच्यामध्ये काय आहे की श्वास जो आहे, आपण जेव्हा एकाग्रता बघायला लागतो तेव्हा आपल्या मार्गावर आपण श्वासावर केंद्रित होतो. कारण श्वास हा एक नैसर्गिक पैलू आहे, मोठा नैसर्गिक एक अडथळा आहे तो आपल्या एकाग्रतेमधला. कारण तुम्ही बघाल की जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला मी मध्ये असल्याची जाणीव असते. मी श्वास घेते, मी अशी आहे, असं सगळं जाणवत राहतं. पण जर मी श्वास घ्यायचं थांबला माझा, तर मला कळतं की मी आणखी गहनतेत जाते. म्हणजे जेव्हा ते श्वास आपण आता टेक्निक करू तेव्हा आपल्याला कळेलच, जेव्हा आपण श्वास घेत असतो आणि तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामधले जे पॉजेस असतात, थांबे असतात, ती वेळ आपल्याला खूप गहनतेमध्ये नेणारी जाणवते. म्हणजे श्वास हा गहनतेमध्ये जाण्यामधला एक अडथळा आहे. पण योग्यांनी अनुभवलं
की हाच एक आधार पण होऊ शकतो आपल्याला मध्ये नेण्याचा. कशा प्रकारे? तर आपल्या मराठीमध्ये एक हे आहे, म्हण आहे, काट्याने काटा काढायचा. पण इकडे तरी 2 काटे पाहिजेत. काटा लागलेला आणि तो काढण्यासाठी, रुतलेला काटा काढण्यासाठी दुसरा काटा. इकडे तसं नाही आहे. श्वासानेच श्वासाला थांबवायचं. मग ते कसं? तर आपण आता बघितलेलं आहे की श्वासावर एकाग्र झाल्यामुळे हळूहळू आपण श्वसन प्रक्रियेतून बाहेर येऊ शकतो. कळलं? म्हणजे हा काट्याने काटा काढायचा, पण तोच काटा त्याच ह्याला वापरायचा आहे, काढण्याच्या प्रक्रियेला. ते कशा प्रकारे होता येईल? तर जर मग असं असेल तर मग एकाग्रता जर आपल्याला मिळवण्यासाठी श्वास आहे, बघायचा आहे. आणि मग म्हणजे काय? श्वासावर जर आपल्याला केंद्रित व्हायचं आहे म्हणजे आपण सगळं स्वतःमध्ये करतोय, बाहेर काहीच नको आहे आपल्याला. कारण काही मार्गावर समोर मेणबत्ती किंवा दिवा ठेवून त्याच्यावर एकाग्र व्हायला सांगितलं जातं. पण त्यामध्ये आपण बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहोत माझी एकाग्रता प्राप्त करण्यासाठी. मग जर बाहेरची वस्तू जर बदलली, कारण बाहेर काहीही स्थिर नाही, मग बाहेरची वस्तू जर अस्थिर वस्तूवर आपण स्थिरता मिळवत असो तर ते थोडंसं चुकीचं ठरू शकतं. आणि म्हणून स्वतःमधल्याच एका गोष्टीला बघणं जी थोडी अस्थिर आहे पण तिला स्थिर करता येऊ शकतं. आणि आपल्या भारतीय योग्यांनी, साधूंनी, ऋषींनी त्यावेळेला हजारो वर्षापूर्वी त्यांनी हे अनुभवलं की जर आपण अशा प्रकारे श्वासावरच जर काम केलं तर आपण श्वसनरहित प्रक्रियेत जाऊ शकतो, जी अध्यात्माच्या मार्गावरचा मोठा पैलू ठरू शकतं आणि एक पायरी ठरू शकतं. मैलाचा दगड म्हणू शकतो आपण, तो गाठू शकतो आपण. आणि म्हणून मग त्यांनी जेव्हा हे पूर्ण जाणायची हे केली तेव्हा कळलं की एकाग्रता साधण्यामध्ये मन मन हे अडथळा आहेच, म्हणजे श्वास हा अडथळा आहेच, पण 3 गोष्टी आपल्याला नक्की स्थिर करायला लागतील: शरीर, मन आणि तिसरा आहे हृदयातल्या भावना. ह्या 3 गोष्टी आपल्या श्वासावर परिणाम करतात. शरीर जरी काय म्हणतात सुदृढ नसेल, आरोग्यदायी नसेल, शरीराचं आसन नीट नसेल, आसन म्हणजे आरामदायी बसण्याची आपली स्थिती, त्यामध्ये आसन म्हणजे कुठलंही हतयोगातलं आसन नाही, आसन म्हणजे स्थिर बसण्याची शक्ती आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर ते गरज आहे शरीर म्हणजे. त्यानंतर आहे मन. मग मनाला स्थिर करण्यासाठी आपण काय करतो? हॉंगसाव करतोय, बरोबर? त्यासाठी तर आपण आता प्रयत्न करतोय. मग ही जी हॉंगसाव करण्याची प्रक्रिया आहे मनाची, ती जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर तिसरं काय आहे? मनातील भावना. मनात जर दुःख असेल, कोणाबद्दल राग असेल, कोणाबद्दल द्वेष असेल, किंवा कुठली तरी झालेली गोष्ट माझ्या आवडीची नाही असं वाटत असेल, तर ही गोष्टसुद्धा आपल्या साधनेमध्ये अडथळा होऊ शकतो. म्हणजे 3 गोष्टींमध्ये आपण मनाला त्यातनं बाहेर काढायला शिकलं पाहिजे. शरीर, ज्याला आपण आरामदायी आसन प्राप्त करून थोडंफार कंट्रोलमध्ये आणू शकतो, भले 15-20 मिनटं, 30 मिनटं, 40 मिनटं, जे असेल तसं. त्यानंतर मन, ज्यासाठी आपण हॉंगसावचं टेक्निक शिकणार आहोत, ज्यामुळे आपण पुन्हा एकाग्र होऊन मनावर स्थिर होऊ. आणि तिसरं आहे हृदयातील भावना. त्यामुळे हृदयातील भावना आपण जाणलेलंच आहे की जशा जशा हृदयातील भावना स्थिर होत जातील तसं तसं आपण अधिक गहनतेने साधना करू शकतो. करेक्ट? कारण की आपल्याला मन विचलित होत नाही, मन हॉंगसावरनं बाहेर येत नाही, क्रियेमधनं बाहेर येत नाही. आणि म्हणून ह्या 3 स्थिती प्राप्त करणं आपल्यासाठी खूप गोष्टी महत्त्वाचं आहे एकाग्रता प्राप्त करण्यासाठी. आणि म्हणून ती हे करण्यासाठी गुरुदेवांनी एक मस्त त्यांनी 2-3 गोष्टी सांगितलेल्या कथा, त्यातली एक आपण बघूया. जेव्हा आपण एका ऋषीचं एक हे होतं, आश्रम होता आणि त्यामध्ये शिष्य होते. एक नवीन शिष्य आला, छान सुंदर होता आणि तो गुरुदेवांबरोबर बसायचा आणि गुरुदेव त्यांना हे तंत्र एकाग्रतेचं शिकवत होते.
ब्रह्मावर एकाग्र कसं व्हायचं, लीन कसं व्हायचं, विलीन कसं व्हायचं. आणि हा मुलगा बसला होता आणि त्याला बघून गुरुदेवांनी सांगितलं की तू काय चंचलता आहे तुझ्यामध्ये. तो बसलेला तर स्थिर होता. मग तो मुलगा छोटा होता आणि तो म्हणाला, गुरुदेव मी जेव्हा आज आलो इकडे ह्या याच्यात तेव्हा माझ्या घरामध्ये एका म्हशीने वासराला जन्म दिला होता आणि ते वासरू इतकं छान होतं आणि मला सारखं त्याची मी डोळे बंद केले की तेच माझ्या डोळ्यासमोर येतं आणि मग मला माझी तुम्ही काय सांगता त्याच्यावरनं माझं मन सारखं विचलित होतं. तर त्याचे शिष्य त्याचे गुरु होते ते हसायला लागले. ते म्हणाले ठीक आहे, तुला त्याच्यावर विचार करा, तुझं मन सारखं सारखं तिकडे जातं ना, ओके, तुला मी एक खोली देतो आणि त्या खोलीमध्ये तू बस आणि त्या खोलीमध्ये बसून तू दिवस रात्र तुझ्या त्या पाडसाचं काय त्या म्हशीच्या पिल्लाचं तुला दिसतंय त्याच्यावर एकाग्र हो, मला चालेल. आणि मग तसं झाल्यानंतर मग गुरूंनी त्याला त्या एका रूममध्ये पाठवलं, दरवाजा बंद केला. त्याला त्याचं जेवण वगैरे जे काय होतं ते सगळं होत होतं. ह्या गोतकथेचा आपल्याला मतितार्थ शोधायचा आहे. तर एक 2-4 दिवसांनी गुरुदेव त्याच्या खिडकीजवळ गेले आणि त्याला म्हणाले की त्याचं जे काही नाव की तू आता काय करतोयस. तर तो म्हणाला की त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला की मी ना त्याच्यावर सारखा सारखा विचार करतो आणि मला मजा येते, मला आवडतंय. गुरुदेव म्हणाले ठीक आहे, चालू ठेव. आणखी 2 दिवसांनी गुरु परत आले. त्यांनी खिडकीतनं विचारलं तर तो म्हणाला की मी न त्या पाडसाबरोबर ह्याच्यात गेलेलो आहे, शेतात गेलो आहे आणि त्याच्याबरोबर त्याला गवत चारतोय. ते म्हणाले ठीक आहे, चालू ठेव. तिसऱ्या 2-3 दिवसांनी परत ते गेले आणि तेव्हा विचारलं तो म्हणाला की मी त्याच्यावर बसलेलो आहे, आता ते थोडं छान झालं आहे, मी त्याच्यावर बसलो आणि ते मला घेऊन फिरते, आम्ही दोघं एकत्र फिरतोय. ते दोघं एकत्र राहायला लागलेले. तर त्याच्या गुरूंनी सांगितलं चालू ठेव, अजूनही तसंच चालू ठेव, पूर्णपणे एकाग्र हो आणि त्या म्हशीच्या पिल्लावर तुझी पूर्ण हे असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आणि तुझा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. ते मूल लगेच जातं, ते मूल लगेच त्या ह्याच्यात फिलिंगमध्ये जायला लागतं. आणि थोड्या दिवसांनी जेव्हा पुन्हा त्याचे गुरु येतात आणि त्याला विचारतात आता तुझं पिल्लू काय म्हणतं आणि तू काय करतोयस. तर तो म्हणतो कोणतं पिल्लू, काय पिल्लू, मीच पिल्लू आहे, मीच ते म्हशीचं पिल्लू आहे. तर मग मास्टर म्हणतात, त्याचे गुरु म्हणतात हां बरोबर आहे, आता तू बाहेर ये. तर म्हणतं मी बाहेर कसं येणार, दरवाजा छोटा आहे आणि माझे शिंग तर मोठी झाली आहेत, आता ती अडकणार आता दरवाजात. तर गुरुदेव म्हणाले काय घाबरू नकोस, ये पुढे ये, मी तुला हळूहळू बाहेर काढतो. आणि त्याला हळूहळू काही झालं नव्हतं, पण तो इतका एकाग्र झालेला त्याला वाटायला लागले की मीच आता ते पिल्लू आहे. आता त्याप्रमाणे मग त्याला बाहेर काढलं. तो थोडासा ह्याच्यात आला आणि मग त्याला गुरूंनी सांगितलं ह्याने प्रकर्षाने, ह्याच एकाग्रतेने आता ब्रह्मामध्ये लीन हो. त्या मुलाला एव्हाना कळलं होतं एकाग्रता कशी साधायची. कळलं, म्हणजे मग तो त्या ब्रह्मामध्ये लगेच लीन होऊ शकला. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला एक सांगते की आपलं मन सारखं बाहेर फिरत असतं, पण सारखं सारखं त्या ब्रह्मावर आणणं म्हणजे आपल्या कुठस्थावर आणणं. आणि मीच त्या कुठस्थात आहे, मी आणि कुठस्थ वेगळं आहे किंवा मी आणि ते परमेश्वर बाहेर आहे, ही जी आपण भावना सारखी बाहेर करतो त्यापेक्षा त्याला आतमध्ये ह्या पॉईंटवर अनुभवायचा आपण प्रयत्न करतो. म्हणतो ना आपण इथे प्रकाश बघा, इथे ओमचा ध्वनी इथे ह्या कानात आहे, पण इथनं ऐका. गुरुदेव सांगायचे मी सगळ्या गोष्टी इथनं करतो, मी जेव्हा अन्न बनवतो तेव्हा त्याची चव काय आहे मी इथनं अनुभवतोय, मला जिभेने गरज नाही लागत. तर ही स्थिती येणं ही एकदम पुढची स्थिती आहे, पण ही स्थिती येण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकाग्रता मिळवणं, त्या वस्तूमध्ये एकाग्र होणं. ॲट्युनमेंट ज्याला आपण म्हणू शकतो. ॲट्युनमेंट ही गुरुबरोबर साधायची एकतानता आहे आणि ती एकाग्रताच आहे, पण ती गुरूंच्या क्वालिटीवर साधायची आहे आणि ते काय म्हणतायत ते जाणून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण एकाग्रता साधणं महत्त्वाचं आहे. आणि जर मग असं असेल तर मग ऋषींनी पुढची हे घातली की ओके, मग श्वासावर मला हे मिळवायचं आहे, विजय मिळवायचा आहे, तर पण मनावर विजय मिळवायचा आहे, तर मन तर हा अवयवच नाही आहे. कारण आपण बघितलं शरीर, मन आणि हृदयातील भावना. तर मनाला कसं मी कंट्रोल करू,
कारण मन हा अवयव नाही. आता आसन धारण करून आपण शरीराला एक स्थिर हे दिली, जागा दिली, बरोबर. पण मग मनाला कशी देणार? आणि मग त्यांना कळलं की मन आणि श्वासाचा घनिष्ठ संबंध आहे, डायरेक्ट सरळ संबंध आहे. जेव्हा श्वास आपला अधीर असतो, श्वास चंचल असतो, मन चंचल असतं, आणि जेव्हा मन चंचल असतं, श्वास चंचल असतो. मग त्याने म्हटलं आता बाहेर जायची गोष्टच नाही आहे. मग ऋषी मुनींनी आपल्याला हे तंत्र दिलं, ज्याला गुरुदेवांनी हॉंगसॉ टेक्निक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असं नाव दिलं. पण खरं सांगायचं तर हे जे टेक्निक आहे ते आपल्याला एक मिनिट हे जे टेक्निक आहे ते आपल्याला हळूहळू प्रकर्षाने पुढे नेत त्यामध्ये एक्सपर्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये कुशल व्हायला पाहिजे. कुशल होणं कठीण आहे, हळूहळू होऊया. आणि त्यामध्ये आपण जेव्हा अशा प्रकारे कुशल होऊ तेव्हा आपल्याला कळेल की पुढची क्रिया करणं किती साधं सोपं, आणि त्याचं महत्त्वही कळेल हॉंगसॉचं. मग आपण कधीच हॉंगसॉ बसल्या बसल्यासुद्धा कधीतरी हॉंगसॉ करायला आपला श्वास कुठे आहे हे बघायचा प्रयत्न करू, म्हणजे वाहवत जाणार नाही जगामध्ये. म्हणून हॉंगसॉ महत्त्वाचं आहे. भले क्रिया करताना आपल्याला एक ठराविक गोष्ट, पण हॉंगसॉ आपण कुठेही बसून करू शकतो आणि मनाला आणि शरीराला श्वासाला एकत्र आणू शकतो, श्वासावर नियंत्रण मिळवू शकतो. ज्या श्वासातर्फे आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो. ओके, तर ह्या गोष्टी जेव्हा अशा सरळ चालू राहिल्या आहेत, आपण त्याला पुढे नेऊया. तर मग असं असेल तर मनाला एकत्रित करताना आपण हॉंगसॉचं टेक्निक वापरू. हॉंगसॉ करताना आपल्याला काय काय करायचं आहे? पहिल्यांदा हॉंगसॉ हा एक बीज मंत्र आहे. गुरुदेवांनी सांगितलं की हॉंगसॉ म्हणजे खरं तर अहम सहा असं आहे ते, मी तू आहेस. ओके, ही जी भावना आहे ती आहे त्याच्यामध्ये. आणि मग हॉंगसॉ आपण करत असताना त्या मंत्राचा आपण उच्चार मनातनं करतो. आपण कुठल्याही प्रकारे जीभ हलवणं किंवा मोठ्या आवाजात म्हणणं करत नाही, मनातल्या मनात करतो. आणि त्यांनी सांगितलं की खरं तर ॲस्ट्रल बॉडी सूक्ष्म शरीरामध्ये जेव्हा तो प्राणशक्ती फिरते त्यावेळेला त्याचा असाच एक नाद येतो, हं सॉ हं सॉ. आणि म्हणून त्यांनी सांगितले अहम सहा असं स्पष्टपणे म्हणण्यापेक्षा हॉंगसॉ हा जो काय म्हणतात रिदमिक आवाज आहे, ज्याच्यामध्ये एक लय आहे, शब्दापेक्षा लय आहे, तो म्हणणं आपल्याला त्या स्थितीमध्ये फार लवकर घेऊन जाऊ शकतो. ओके, आणि म्हणून हॉंगसॉ म्हटलं जातं. तिसरं कारण त्यांनी हे दिलं की पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये जेव्हा संस्कृत बोललं जायचं तेव्हा संस्कृत आत्ता बोललं जातं त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या प्रकारे त्याचे उच्चार केले जायचे, जे हॉंगसॉ ह्या शब्दाशी जास्त जवळीक साधतं. त्यामुळे ह्या खूपशा कारणामुळे त्यांनी आपल्याला ह्या टेक्निकचं नाव, तंत्राचं नाव हॉंगसॉ दिलं. हा एक बीजमंत्र आहे. बीजमंत्र म्हणजे काय? बीज म्हणजे वाटतं हा हॉंगसॉ छोटासा आहे, पण तो आपल्याला समाधीच्या स्थितीत नेऊन शकतो. म्हणजे त्याच्यावर केलेलं गहनतेने केलेलं काम आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात पुढे नेऊ शकतं. त्यातलं तुम्ही कोणी जर आपले व्हिडिओ ओपन करू शकत असाल तर मला जास्त चांगलं वाटेल, पण अन्यथा ठीक आहे. तर अशा प्रकारे जर हॉंगसॉचं टेक्निक शिकायचा प्रयत्न करत असू आणि त्याचं महत्त्व आपल्याला कळलं आणि आपण ह्याचा प्रयत्न नेहमी करायचा आहे, कारण आपण कुठल्याही प्रकारे ह्याच्याशिवाय कशाशिवाय हॉंगसॉशिवाय पुढचं काम करणार नाही. कारण हॉंगसॉची एकाग्रता आपल्याला क्रियेमध्ये आपल्या इडा पिंगलेवर आणि सुषुम्नामध्ये काम करण्यासाठीची लागणारी एकाग्रता आपल्याला देतं. ओके, तर मला वाटतं की आपण गेल्या वेळेला एनर्जायझेशन एक्सरसाइजचं आपण असंच पुनरावलोकन केलेलं. तर मला वाटतं की त्याचा सगळ्यांना फायदा झाला असेल आणि कालांतराने आपण परत कधी ना कधी हे करत राहू, कारण की विसरत राहतो आपण. बाहेरच्या जगामध्ये आपण काम करत असतो, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या कदाचित आपण विसरू शकतो आणि म्हणून आपण पुन्हा याचा पुनरावलोकन करत राहू. पण मी म्हणेन की जे तुम्हाला शिकवलंय त्याचा आपण जेव्हा जसा हे करतो, काहीतरी आपण एफर्ट्स टाकतोय, त्या प्रयत्न करतोय आपण, त्यामुळे त्याला आपण जरासं जास्त मोठ्या प्रमाणावर ताकद देत जाऊ. तर प्लीज, मला वाटतं की
किती लोक, किती जण तुम्ही एनर्जायझेशन एक्सरसाइजचा आपण पुनरावलोकन केल्यावर फायदा झाला किंवा ते करू शकताय दररोज? करू शकताय तुम्ही दररोज? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. करत राहा. आणि एखाद दिवशी विसरलं तरी स्वतःला माफ करायचं. फारसं स्वतःला पकडून नाही ठेवायचं, ओह मी काहीतरी चूक केलं. बिलकुल नाही. लगेच पुन्हा दुसऱ्या वेळेला सुरू करायची तयारी, दुसऱ्या दिवशी चालू करायची तयारी ठेवायची, पुन्हा चालू करायची, मध्ये मध्ये विसरलो पुन्हा चालू करायची. आणि ह्या उठून उभं राहण्यालाच खरं तर परमेश्वर खुश होतो. मी आता चूक केली, ओ आता काय माझं संपलं, असं न म्हणता पुन्हा उभं राहणं. कारण आपण बघितलं असेल की महाभारतामध्ये सगळ्या पांडवांनी सगळ्या चुका केल्या, त्यांनी फक्त कृष्णाला सोडलं नाही. आणि त्यामुळे ती जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण करायची, पुन्हा पुन्हा त्या कृष्णाकडे जायचं. माझं चुकलं तरी ते आपली चूक उगाळत राहायची नाही, त्यासाठी पुढचा मार्ग पकडायचा आणि परत पकडायचा आणि त्यासाठी अशा सत्संगना, अशा ह्यांना जोडलं जायचं. कारण ह्यातनं मीही शिकते, मी शिकवताना मीही पुन्हा स्वतःला ऊर्जित करते जेव्हा मी सगळ्यांना बघते. आणि माझ्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करत आहात. ही मी मदत करत नाही, तुम्ही सगळे माझी मदत करत आहात या मार्गावर स्थिर, खंबीर आणि राहण्यासाठी. तर तुम्हा सगळ्यांचे नमस्कार. तर आता आपण जेव्हा ह्या प्रकारे जाण्याचा प्रयत्न करतोय तर आपण जाणून घेऊया की ह्यामध्ये आपण काय काय करणार आहोत. आपण बघितलं श्वास, बरोबर? तर आपण श्वासाला फक्त निहाळणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण कंट्रोल करायचा, त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार नाही. मनामध्ये विचार येत राहणार. त्या विचारांना आपण शांतपणे कुठल्याही प्रकारे उत्तेजित किंवा काय म्हणतात निराश न होता, ओह हा विचार माझा जातच नाही आहे, हा जेव्हा आपण त्याला विचार देऊ तेव्हा त्याची शक्ती आणखी वाढेल. त्यामुळे त्याला हळूच बाहेर काढणं म्हणजे लक्ष न देणं, बाजूला ठेवणं आणि पुढे जाणं. माहिती आहे का की एका योगाच्या आत्मकथामध्ये स्वामी श्री युक्तेश्वरी सांगतात की ज्या पाहुण्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल तो येणं बंद करेल, बरोबर? त्यामुळे आपण त्या पाहुण्याकडे जो काय म्हणतात त्याला न बोलावता आलेला आहे आणि त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं की मला तू नको आहेस, पण मला तू नको आहेस बोलायची गरज नाही आहे, त्याला दुर्लक्ष केलं की तो हळूच त्याचं येणं बंद होईल. कळलं ना? तर तशा प्रकारे दुर्लक्ष करूया आणि त्या विचारांना अगदीच जर महत्त्वाचा असेल तर त्या विचाराला सांगूया, हो मी तुझ्याकडे लक्ष देतो, पण आत्ता मी सध्या ध्यान साधनेमध्ये, जर असं बाहेर राहा, माझ्या साधनेनंतर मी तुझ्यावर काम करीन. हे एकदा मनाला सांगितलं आणि मनाला पटलं की मग मन त्याच्यामध्ये जाणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या साधनेवर आपण जो मार्ग पकडला आहे त्याच्यावर खंबीरपणे उभं राहिल्यामुळे आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढतं आणि जसं जसं आपलं गुरूंवरचं, साधनेवरचं प्रेम वाढायला लागतं, मन त्याच्यामध्ये अधिकाधिक अडकायला लागतं. आपण नेहमीच बघितलं आहे की मनाला जे आवडतं त्यामध्ये ते अडकू पाहतं, काही ना काही कारण शोधत. तर मनाला साधना, मनाला हॉंगसॉ, मनाला एनर्जायझेशन, मनाला क्रियायोग आवडण्याची सवय लावा आणि लावूया की ओह आता मला हे करायचं आहे, मी वचन घेतलेलं आहे. अशा प्रकारे जर केलं तर ते होणं कठीण आहे. त्यामुळे त्या गोष्टीवर पहिल्यांदा प्रेम करा. जर आपल्याला संसार नीट करायचा असेल तर संसारावर प्रेम करायला लागतं. जर हो आणि मला संसार करायचा नाही आहे तरी माझ्या गळ्यात हे काहीतरी बांधलं आहे, अशा प्रकारे जर कोणी केला तर तो संसार नीट होत नाही. आणि मग संसार जेव्हा नीट होत नाही तेव्हा सगळ्या बाकीच्या गोष्टी पण हलतात. त्यामुळे या मार्गावर आपण संतुलित जीवनाचा, बॅलन्स लाईफ ह्याला खूप महत्त्व देतो. ती बाजू जर आपण नीट ठेवली आणि बाकीच्या जीवनात पण नीट वागलो तर आपल्याला साधना अतिशय सहज सुलभ होऊ शकते. कारण आपण सगळेच शहरामध्ये जन्माला आलेलो आहोत, कुठल्याही जंगलामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला इथल्या जबाबदाऱ्या निभावायलाच पाहिजेत. तर अशा प्रकारे हे करायचं. आणि गुरुदेवांनी एक स्पेशल त्यांनी काही काही गोष्टी त्यामध्ये
जोडल्या त्या आपण त्यांचा शिष्य म्हणून प्रकर्षाने करायला पाहिजे, कारण त्या काहीतरी वेगळं देणार आहेत. फॉर एक्झाम्पल, क्रियेच्या मार्गावर सुद्धा पहिली क्रिया झाल्यानंतर लहारी माशांनी दुसरी आणि तिसरी क्रिया दिली, पण गुरुदेवांनी दुसरी ॲड केली त्याच्यामध्ये, आणि नंतर त्यामुळे आता त्या ॲडव्हान्स क्रिया 4पर्यंत गेल्या. पण तरीसुद्धा आपण करताना कसं, आता आपल्याला जर गुरुदेवांनी हॉंगसॉचं तंत्र आहे ते शिकवलं आहे, त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट जोडली आहे. म्हणजे काय, तर उजव्या हाताची जी इंडेक्स फिंगर, तर्जनी मला वाटतं ह्याला म्हणतात, ती जेव्हा आपण बसलेलो असू आणि आपले दोन्ही, माहिती आहे आपल्याला की आपले दोन्ही हे आहेत, तळवे ते मांडीवर असणार, मग त्यावेळेला हॉंग म्हणताना ती तर्जनी हळूवार आतमध्ये घ्यायची. अशा प्रकारे हलवायची नाही आहे तिला, जस्ट आतमध्ये घ्यायची, जी मनाला कळेल फक्त, बाहेर दिसायची पण गरज नाही आहे. स्लाइटली एकदम थोडीशी आतमध्ये घेतली, बाहेर ढकलली, बरोबर थोडीशी आतमध्ये घेतली, आणि हे पूर्ण वेळ नाही करायचं आहे, पहिली 4-5 मिनटं अशा प्रकारे जर आपण केलं तर आपलं मन जास्त लवकर नियंत्रित होतं, आणि आपल्या गुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण करतो आहोत हे समाधान मिळाल्यामुळे आपण जास्त काय म्हणतो, शिष्यत्वामध्ये अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो, स्वतःला तयार करू शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा ही जी एक्सरसाइज आहे, बाकी आपल्याला माहिती आहे आपली पोश्चर कशी असणार आहे, आणि मग हॉंगसॉचं तंत्र आपल्याला काय करतं, तर जशा प्रकारे आपण त्या हॉंगसॉवर केंद्रित व्हायला लागतो, हॉंगसॉवर प्रेम करायला लागतो, आवडणं गरजेचं आहे, हॉंगसॉवर प्रेम करायला लागतं, मन त्याच्यामध्ये गुंतत जातं, आणि जसं आपण गुंतत जातो तर बाकीचे विचार आपोआप बाहेर पडतात. मी माझा स्वतःचा अनुभव सांगू शकते की जेव्हा मी नवीन करायचे क्रिया किंवा ध्यान साधना, ध्यान असलं तरी दरवाजाचा आवाज आला, मी वातुंडेच्या आश्रमात होते, आणि आवाज आला तरीसुद्धा नजर तिकडे जायची, कोण आलं किंवा कोण गेलं. हळूहळू माझ्या साधनेमधली माझी आवड इतकी वाढायला लागली, ही कोणाही साधकाचं सेम आहे. तर आवाज आला तरी डोळे उघडायला किंवा मान हलवायला नकोसं वाटायचं, नको, हे जास्त आनंद आहे, आलं असेल कोणतरी. ही जी भावना हळूहळू तयार व्हायला लागते, तेव्हा खुश व्हायला पाहिजे की ओके, मला साधना आवडायला लागली, माझं मन त्यामध्ये गुंतायला लागलं. हे मन गुंतवणं हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्या जीवनातला मन हा, आणि त्यामुळे मन हे सगळ्या गोष्टींचं आकलन करत असतं, आणि मग ते आवडतं न आवडतं ह्या अहंकाराच्या भावनेतनं मग ते कुठेतरी अडकत जातं, बरोबर आहे. तर मग जर अशा प्रकारे आपण ह्या मनाला गुंतवायचा प्रकार करतोय, तर त्या कंपल्सरी कुठली तरी जबरदस्तीने नाही गुंतवू शकणार, यशस्वीपणे नाही गुंतवू शकणार. मग यशस्वीपणे गुंतवायचं आहे तर आपल्याला नक्कीच त्याच्यावर, जे आपण करतोय त्याच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. ते हळूहळू ते शिकूया, करत राहूया, आणि मग कुठल्याही प्रकारे हॉंगसॉ करताना संपूर्ण सजग असलं पाहिजे. नेहमीच गुरुदेव सांगायचे की योगी हा ह्या जगातला सगळ्यात सजग अलर्ट व्यक्ती असते, कारण तो काय करतोय हे त्याला माहिती असतं, तो पूर्णपणे एकाग्र असतो, तो इथे आणि आत्तामध्ये अडकलेला असतो, लिव्ह इन प्रेझेंट तो करत असतो. ओके, कारण आपण नाहीतर आता आपण बोलतो आहोत, खूपदा असं असेल की हे झाल्यानंतर मला काय करायचं आहे, मला जेवण वाढायचं आहे किंवा गरम करायचं आहे, मग सगळ्यांना वाढायचं आहे, हा जो विचार असतो तो आपण प्रेझेंटमध्ये नाही हे दाखवून देतो. मी आत्ता इथे असणं हे आपण हॉंगसॉमधनं शिकतो. हॉंगसॉमधनं आपण खूप गोष्टी शिकतो, ज्यानंतर क्रियेमध्ये आपल्याला अतिशय मोठा आधार देतात. त्यामुळे परत हॉंगसॉमध्ये येत राहणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. त्याला सेकंडरी, दुय्यम स्थान देऊ नये किंवा देऊ नको आपण. तर मग अशा प्रकारे हॉंगसॉमध्ये प्रेझेंटमध्ये राहणं, आणि ते सांगतो पूर्णपणे सजग. कुठेतरी मी भरकटे आणि मला वाटतंय माझं मन करतंय हॉंगसॉ, आणि मनामध्ये काहीतरी दुसरंच तयार झालेलं आहे, कोणाचं तरी जेवण तयार झालं आहे किंवा कोणाचं उद्या सकाळी बॉसबरोबर जे काय मीटिंग होणार आहे त्याचं वर्किंग झालेलं आहे मेंटली, आणि मग ही स्थिती नको. ओके, त्यामुळे
जेव्हा जेव्हा तसं होईल हळूवार परत आणा. कारण जेवण बनवताना तुम्ही हॉंगसॉ करणार नाही आहात, पण मग हॉंगसा करताना जेवण का बनवताय? किंवा बॉस बरोबर बोलताना तुम्ही हॉंगसॉ करणार नाही आहात, मग हॉंगसॉ करताना बॉस बरोबरची मीटिंग का करताय? तिकडे त्या वेळेला सज्ज राहिलं तर मीटिंगही छान होईल आणि आपलं जेवणही छान होईल. कारण आपल्याला कळलेलं असेल की एकाग्रता कशी प्राप्त करायची. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ज्या गृहिणी आहेत त्यांना, की जेवण बनवताना किती एकाग्रता असेल तर कसं होतं. मीठ कमी पडत नाही, अळणी होत नाही, गोड होत नाही, बरोबर जेवण होतं. बरोबर, कारण ते आपण मनातनं केलेलं असतं, मन घातलेलं असतं. मन म्हणजे काय? प्रेम घातलेलं असतं. त्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या जीवनातल्या गोष्टींना लागू पडणारं हे तंत्र आहे. ते कुठेतरी अध्यात्माच्या मार्गावरचंच आहे, त्यामुळे माझ्यासाठी लागू पडत नाही किंवा एवढंच लागू पडतं आहे असं नाही. ह्या गोष्टी खूप पुढे घेऊन जातात आपल्याला हळूहळू. त्यानंतर त्यानंतर काय, जेव्हा जेव्हा आपण हळूहळू श्वासामध्ये जायला लागू, त्याच्यावर लक्ष घालायला लागू, आपल्याला कळेल की मन आणि श्वास एकत्र झाल्यामुळे हळूहळू मन शांत होतं आहे. मन शांत झाल्यावर आपण श्वास शांत होतो आहे. श्वास शांत झाल्यामुळे पुन्हा मन शांत होतं आहे. मन शांत झाल्यामुळे पुन्हा श्वास, मग ते हळूहळू ॲक्टिव्ह जी काय त्याची एकदम हे होती त्याच्यावरनं हळूहळू खाली यायला लागले. ओके. आणि ते त्यारहित म्हणजे स्वामी क्रियानंद पण सांगायचे की म्हणजे त्यांनी गुरुदेवांची हे दिली की गुरुदेव नेहमी सांगायचे की तुमचं मन चंचल असेल. खूप जण सांगायचे इतकं चंचल आहे, इट इज इम्पॉसिबल, अशक्य माझ्या मनाला एकाग्र करत न विचार करणं. ते म्हणाले नाही, तुम्ही जर एखादा वाहणारा झरा आहे खूप आणि त्याच्यामध्ये घाण पाणी आणि तुम्ही एका पेल्यामध्ये ग्लासमध्ये घेतलं, काचेच्या पेल्यामध्ये, आणि तो ठेवलात तर तुम्हाला दिसेल की केवढं त्याच्यामध्ये सगळं हे आहे, धूळ घाण सगळी भरलेली आहे, कचरा आहे. पण तुम्ही त्याला तसंच ठेवायला दिलं तर हळूच काय होईल, सगळा कचरा खाली बसेल आणि नितळ पाणी वर राहील. ते तुम्ही पिऊ पण शकाल. कळलं? म्हणजे इतकं ते छान होईल. पण त्यासाठी काय लागेल आपल्याला? त्याला तितका वेळ ठेवणं गरजेचं आहे. ते जर आपण ठेवत नसू तर गोंधळ आहे. ओके. तर त्याप्रमाणे आपण जेव्हा मन जास्त अशांत असेल, खूप अशांत असेल तर जाऊन देत, त्यावेळेला ते होणार नाही. पण हळूहळू आपण आता क्रिया घेतलेली आहे, त्यामुळे हे सगळेच क्रियाबन आहेत आणि म्हणून आपण पहिल्यांदा परत जातोय. तुम्ही क्रियाबन आपण करतो त्यामुळे आपल्याला थोडंसं काहीतरी कळलेलं आहे की मन कसं ह्याच्यावर आणायचं, त्याचं महत्त्व पण कळलेलं आहे. आणि फारसं बाह्य गोष्टीमध्ये का अडकू नये, कारण तेवढं अडकणं म्हणजे ते पाणी घाण करणं आहे. ते पाणी म्हणजे आपलं जीवन आहे आणि तो कचरा म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी आहेत. त्या इतक्या वाढवल्या, समजा त्यात सारखं सारखं दररोज एक चमच्याने बाहेरची घाण आटली आणि टाकली तर पाणी स्थिर होणार कसं? असलेल्याच गोष्टी स्थिर व्हायला वेळ लागेल, त्यामुळे त्यात ॲड करत राहणं हे चुकीचं होईल. हळूहळू शिकूया. आणि त्याप्रमाणे बाहेरच्या गोष्टीमध्ये तर त्या सोडून द्यायला शिकता आलं पाहिजे की त्यावेळेला मी ते तसं केलं, वागलं, बोलले, मी आता त्यात हे करणार नाही, हळूहळू यातनं बाहेर निघेन. हे प्रत्येकाचा स्तर वेगळा आहे, त्या स्तरावर बाहेर निघा. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, त्याच स्तरावर बाहेर निघा. पण त्यातनं बाहेर निघा, सारख्या सारख्या मनाला कशात अडकवण्यापेक्षा. ओके. त्यानंतर हे सगळं झाल्यावर जेव्हा श्वास हळूहळू आपण बघतोय की कमी होतोय, मन शांत होतंय, मग काय होईल? तर आपल्याला कळेल की मी श्वास घेतेय, त्यानंतर उच्छ्वास, जो प्रश्वास पण म्हणतात संस्कृतमधला, तर ह्यामध्ये जो गॅप आहे छोटीशी नैसर्गिक आहे, ती वाढत जाते. आपण त्या श्वासाला नियंत्रित करत नाही आहोत, तरीसुद्धा हे कसं होतं आहे? नॅचरली, नैसर्गिकरित्या होतं आहे. आणि त्याच्याकडे शांतपणे बघणं, रादर थोडंसं आनंदाने बघणं, काहीशा आनंदाने बघणं की ओके, हा थांबा आहे ना, हा सुंदर आहे, याच्यामध्ये मी श्वास घेतच नाही आहे, न घेत नाही आहे, न सोडत नाही आहे, ही माझी श्वसनरहित अवस्था आहे आणि ही सुंदर आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण त्याला बघायला लागू, ते आवडायला लागेल, आवडेल, त्याच्यामध्ये मन गुंतेल आणि मन गुंतल्यावर ती गॅप, ती जी ब्रेथलेस स्टेट आहे ती हळूहळू वाढत जाईल. ती मोजा, बघा कशी वाढतीये, सजग राहा. इट इज हॉंगसॉ केलं आणि निघालं, 4 क्रिया केली निघाली नाही.
त्याचा परिणाम काय होतोय स्वतःमध्ये अनुभवा तिथे त्याच वेळेला. नंतर तर दिसणारच आहे, पण तिथे त्यावेळेला दिसला तर त्याचा परिणाम माझं मन आणखी आनंदित होईल आणि क्रिया करायला मी आणखी उत्स्फूर्त होईन. बरोबर आहे. त्यामुळे अशा प्रकारे हे हळूहळू करूया आणि तो थांबाय त्याला बघत जाऊया. एक स्टेट येईल, तुम्हाला कळेल की मी 4-5 सेकंद श्वास घेतला नाही आहे. या गोष्टीमध्ये खूप पुढे गेल्यावर एखाद वेळेला चेक करा, छोटं समोर घड्याळ ठेवा, बघा काय होतंय, मी किती श्वास घेते. माझा श्वास, जसं गुरुदेवांनी सांगितलं की माणूस 17 ते 19 वेळा नॉर्मली श्वास घेतो, नॉर्मल माणूस. मग आपल्याला कळेल की मी हळूहळू 15वर, 12वर, 10वर, 8, 9, 7वर, 5, 4वर येते. हे आनंददायी असेल आणि तो आनंद आहे तोच आपल्याला पुन्हा पुन्हा याच्यामध्ये अडकवत राहील. दुसरं काही अडकवणार नाही. मला माझ्या साधनेमध्ये अडकायला माझंच मन तयार असलं पाहिजे. बाहेरची कुठली गोष्ट त्यामध्ये कारण ठरत नाही आहे, हे एकदा कळलं पाहिजे. कळलं ना? कारण तिथे मी बसलेले असताना आपण हे करायला शिकणार आहोत. त्यानंतर आणि म्हणून ती शांत अवस्था येते आणि ती झाल्यानंतर मग ते आपण टेक्निक सोडून देतो. ओके, ते मग आपण टेक्निक हॉंगसॉ म्हणणं सोडून देतो, कारण तो पण एक मग अडथळा वाटायला लागतो. कारण मन खूप गहनतेत गेलेलं आहे आणि त्यावेळेला मग शांतपणे बसून राहणं आणि नजर आपली माहिती आहे. मग आपण हॉंगसॉवरचं जे आपण एकाग्रता होती ती आपण एकाग्रता इथे शिफ्ट करणार. बरं, आपली नजर तर इकडे असणारच आहे कायम, पण आपली एकाग्रता पण आपण तिकडे शिफ्ट करू आणि ती एकाग्रता तिकडे शिफ्ट करून तिथे काय अनुभवायला मिळतंय, त्या बिंदूमधनं काय मिळतंय, तो बिंदू, तो परमात्म्याची इथली जागा आहे, इथल्या जागेचं हे स्थळ आहे. डायरेक्ट एक्सप्रेस व्हायचं किंवा अनंतामध्ये ओपन व्हायचं. डोळा जो तिसरा डोळा म्हणतो तो त्याचं ते हे चिन्ह आहे. तर ते जेव्हा आपण बघायला लागू तर त्याप्रमाणे जर बघायला त्यातनं आपल्याला मग जो पहिला पैलू आहे शांती, परमेश्वराचा अगदी सहज आहे, तो आपल्याला अनुभवायला येईल. प्रत्येकाच्या शांतीचा स्तर वेगळा असेल, पण तो हळूहळू पुढे नेता येईल, अधिक गहन करता येईल त्याला. मग त्याच त्याच ह्याच्यामध्ये मग काय होईल, मग स्थिरता येईल. ती शांती गमवण्याचा तिथे बसलेलं असं ना इच्छा होणार नाही. तिथेच आपण शांत अचल, म्हणून आपण म्हणतो की आताची नंतरची शेवटची 5 मिनिटं बिलकुल कुठलाही स्नायू मन काही न हलवता शांतपणे या बिंदूमध्ये राहा आणि ती राहायला मिळाल की कळेल की काय वाटतंय. मग त्यानंतर त्या बिंदूमधनंच ज्ञान मिळेल, त्यातनंच ध्वनी मिळेल, त्यातच प्रकाश दिसेल, त्यातच प्रेम मिळेल, त्यातनंच शक्ती मिळेल आणि त्यातनंच परमानंद मिळेल. ओके, ह्या प्रकारे त्या एका बिंदूतनंच आपण सगळं मिळवणार आहोत. पण त्या बिंदूची पहिली स्टेज आहे शांती मिळवणं आणि ती लगेच मिळते आपल्याला. कारण बाहेर आपण अशांत असतो, डोळे आपल्याला अशांतीमध्ये नेतात. डोळे बंद करून जर आपण शांत काही न करता सुद्धा बसलो तरी सुद्धा एखादी बाई जेव्हा घरात किंवा कोणी पुरुष घरात ऑफिसमधनं काम करू आल्यावर जर 2 मिनिटं मी डोळे झाकून बसतो किंवा बसते, त्या काय अनुभवायला येतं, एक जी वेगळी शांती मिळते. डोळे आपण डिस्कनेक्ट करतो स्वतःला जगापासून, आपण स्वतःला बाजूला काढतो, आपण संबंध तोडतो जगाबरचा आणि त्याबरोबर आपण शांतीमध्ये दुसऱ्या स्थितीत जायला लागतो. आपण काय करतो आहोत हे कळल्याशिवाय करणं म्हणजे न करणं आहे. कळलं ना? म्हणजे आपण हॉंगसॉ करताना आपण काय करतो आहोत हे कळलं पाहिजे आणि काय अचीव करणार आहोत, काय आपल्याला मिळवायचं आहे हे माहिती असलं पाहिजे. मला शांती मिळवायची आहे, त्यातनं फळ मिळेल की नाही, बरं निष्काम कर्म, ती निष्काम कर्म आहे, पण मला माहिती असलं पाहिजे मी करतोय ते डायरेक्शन बरोबर आहे आणि मी काय करते. आणि ते जाणण्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आपण जे आज करतो आहोत ना, ते हे जाणण्यासाठी आहे की कशा प्रकारे आपण पुढे जाऊया आणि ह्या स्थितीमध्ये येऊया. तर अशा प्रकारे ही मग आपण जाणून घेतलं की ह्यामध्ये आपल्याला कळलं शरीर, मन आणि हृदयातली भावना. मन शांत असेल तर हृदयातल्या भावना शांत असतात. मन आणि हृदयातल्या भावना आणि श्वास तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. मन चंचल असेल तर हृदय, म्हणजे मन चंचल मग हृदय पण चंचल, म्हणजे हृदय त्या प्रक्रियेला साथ देणारं
आणि मग श्वास ते रिफ्लेक्ट करतो. श्वास हे फक्त आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये काय चाललंय ह्याचं प्रतिबिंब आहे. शांत श्वास असलेल्या माणसाशी बोलताना तुम्हाला कळेल की ही व्यक्ती स्थिर आहे, शांत आहे. तुम्हाला लगेच कळेल. वर खाली ज्याचा श्वास होतोय त्याला बघितल्यावर लगेच कळेल काहीतरी बरोबर नाही आहे या व्यक्तीचं, काहीतरी करायला पाहिजे, मदत पाहिजे, इथे गरज आहे. तर ह्याप्रमाणे आपल्या श्वासावर नेहमी केंद्रित राहूया. अदरवाईज ऑल्सो आपण जेव्हा ध्यान करत नाही तेव्हा सुद्धा माझा श्वास कसा आहे, श्वास जर हे व्हायला लागला तर लगेच समजायचं की थांबूया जरा, कारण मी आता चंचलतेमध्ये जाणार आहे. 8-2 मिनटं शांत बसायचं, श्वासाला जागेवर आणायचं, कारण श्वासाला जागेवर आणताना मन आणि हृदय काम करायला लागतं, कारण त्याच्याशीच तर त्याचं निगडीत आहे. मग अशा प्रकारे आपण जेव्हा करू तेव्हा पुढच्या ज्या साधना आहेत, हंस आहे, क्रिया आहे, त्यामध्ये मदत होते. आणि म्हणून आपण या मार्गावर नेहमीच जेव्हा काही करतो तेव्हा हंस हे पहिलं असतं, कळलं? तर मला वाटतं की ह्यानंतर ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर मी नेहमीच सांगेन की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर लिहून ठेवूया. आपण शेवटी आता साधना करू, साधनेनंतर आपण प्रश्न घेऊ आणि शेवटचे 10 मिनटं आणि मग संपवू. ठीक आहे? तर पण जर या साधनेशी बाकीचे प्रश्न असेल तर जाऊन देत, पण अगदी हॉंगसॉशी रिलेटेड आणि जे आता साधनेमध्ये न्यायला गरजेचे आहेत असा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नाहीतर मग आपण हे नंतर करू शकू. ओके. आणि जसं गुरुदेव म्हणायचे की हॉंगसॉचं तंत्र, ते म्हणायचे की लहान मुलगा असताना छोटा, मी 6-7 तास कंटिन्युअस हॉंगसॉ करून समाधीमध्ये जायचं. म्हणजे त्याची ती तेवढी ताकद आहे. पण मग म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्हाला समाधीमध्ये जायचं असेल तर 7 तास कंटिन्युअस हॉंगसॉ करायला पाहिजे सलगतेने. पण त्या सलगतेने तसं करणं, त्यापेक्षा मध्ये म्हणाले की त्याच्यापेक्षा क्रियेमध्ये जास्त पॉवर आहे. म्हणजे मग शरीराला हॉंगसॉ करून स्थिर करणं, एकाग्र आणणं, त्यानंतर क्रिया केली तर एकाग्रता आणि क्रिया ह्याचा इफेक्ट जास्त पॉवरफुली मिळतो. कारण क्रियेमध्ये आपण पुढची स्टेज करतो, कारण हॉंगसॉमध्ये आपण श्वासावर काम करतोय, मनावर आणि श्वासावर करतोय, आणि क्रियेमध्ये आपण आतमध्ये फिरणाऱ्या श्वासाला प्रतिबिंबित करणाऱ्या प्राणशक्तीवर डायरेक्ट काम करतो सुषुम्नामध्ये. बरोबर आहे? आणि त्यामुळे आपल्याला लगेच कळेल हा संबंध कसा आहे. आणि मग श्वासावर प्राणशक्तीवर काम आपण डायरेक्ट क्रियेमध्ये करतो. पण आधार आहे आपला हॉंगसॉ, जे दररोज करणं आणि कुठेही करू शकतो आपण. हॉंगसॉचा एक सगळ्यात मोठा हे आहे, तुम्ही ट्रॅव्हल करत, आपण जर प्रवास करतोय, ऑफिसचा मी प्रवास करते किंवा मी कुठे शांतपणे बसले, कोणाच तरी वाट बघतीये, त्यावेळेला मी जस्ट डोळे बंद करून हॉंगसॉ करू शकते, माझ्या श्वासाला नियंत्रित ठेवू शकते. बाह्य गोष्टीत अडकण्यापेक्षा, कोण आलं कोण गेलं हे बघण्यापेक्षा, एखाद वेळेला गरज असेल तर गोष्ट वेगळी, पण अन्यथा आपण काही गोष्टीमध्ये असं करू शकतो. हे करणं गरजेचं आहे, कारण आपण जगामधनं विड्रॉ करायला शिकत असतो. सारखं माझे सगळे डोळ्यांचा कॅमेरा सारखा फिरतोय, कोण आलं कोण गेलं, काय केलं काय बोलले, कान चालू आहेत, कोण काय बोलतंय, नाही. कटिंग द सेल्स टेलिफोन्स, दॅट्स वॉज द वर्ड मास्टर यूज. आपले हे इंद्रियांचा जर टेलिफोन आहेत, टेलिफोनच्या तारा आहेत, त्या कापून टाका, कारण ते सारख्या वाजत असतात. काय ऐकते, काय बघतीये, काय बोलतीये, कंटिन्युअस चालू आहे. पण त्या तारा कापायला शिकणं हे गरजेचं आहे. त्यामुळे डोळे बंद करूया. आणि जर मी कोणाशी बोलत नसेन, कोणाचं ऐकत नसेन, तर दुसरं तोंड बोलताना ऐकायची सवय जी आपल्याला डेव्हलप झालेली असते, विकसित केलेली असते, अजाणते, म्हणजे ते काय बोलतायत त्यातमध्ये असतं, कदाचित माझ्याविषयी बोलतायत का, तर तो विषय सोडून द्यावा, हळूच स्वतःमध्ये येणं शिकावं. खूप गोष्टी आहेत आपल्याला शिकण्यासारख्या, ज्या आपल्याला एकाग्रतेमध्ये आणू शकतात लवकर. तर ह्यासोबत आपण साधना करूया. साधना करताना मी हळूहळू मध्ये गाईड करत जाईन. हॉंगसॉसाठी आपण हॉंगसॉचीच फक्त साधना करणार आहोत. आणि मग
प्रश्न उत्तरं घेऊया. ठीक आहे, कोणाच तरी काहीतरी आहे लिहिलेलं. ओके. तर जिथे असाल तिकडे नीट बसा. मला 1 मिनिट द्या फक्त. ठीक आहे. आपण साधनेमध्ये जाताना आधी प्रार्थना आणि एक चॅन्ट करू, पहिलं भजन करू. आधी भजन करूया, कारण मला थोडी सिस्टीम बदलायला लागते ना भजनासाठी. Lord, I am thine, I am thine, I am thine. Lord, I am thine, I am thine. Lord, I am thine, I am thine, I am thine. Lord, I am thine, I am thine. Be thou mine, oh, be thou mine. Be thou mine, oh, be thou mine. I am thine, I am thine. प्रभु मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, मैं तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, मैं तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, मैं तुम्हारा. प्रभु प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, तुम्हारा, मैं तुम्हारा. प्रभु प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रभु मैं तुम्हारा, तुम्हारा. प्रार्थनेत जाऊया आपण. माझ्याबरोबर तुम्ही प्रार्थना करा. हे परमपिता परमेश्वर, प्रिय सखा भगवन, हे दिव्य माँ, क्रियायोगाचे सर्व सद्गुरू, जीसस ख्राइस्ट, बाबाजी कृष्ण, श्री लहारी महाशय, स्वामी श्री युक्तेश्वर जी, प्रिय गुरुदेव परमहंस योगानंद जी,
सर्व धर्माचे संत महात्मा स्वामी क्रियानंदजी, तुम्हा सर्वांना आमचा सप्रेम मनःपूर्वक नमस्कार. या ध्यान साधनेमध्ये आमच्या सोबत राहून आमच्या विचारांना, आमच्या प्रयत्नांना सफलतेमध्ये न्या. हे दिव्य मा, हे मा जगदंबे, आम्ही तुझी संतान आहोत याची प्रचिती आम्हाला स्वतःमध्ये अनुभवू द्या. त्या विचारातून, त्या शक्तीतून, त्या प्रेम भावनेतून या जगामध्ये वावरण्याची आमची शक्यता आणि आमची शक्ती वाढवा. तुझ्यामध्ये विलीन होणं ही एकच इच्छा आणि आशा राहून देत. ओम शांती शांती शांती. जिथे बसलेले असू तिकडेच स्थिर नीट व्हा. आणि मेरुदंड सरळ असून देत. नजर कुठस्थामध्ये, अनुवटी जमिनीशी समांतर. हाताचे पंजे आपल्या जिथे बसलेला हात आपल्या मांडीवर ठेवा. थोडेसे ओटी पोटाजवळ आणा आणि खांदे रोल बॅक करा असे वळून. त्यामुळे खांदे मागे आणि रिलॅक्स होतील. अनुभवा की तुमची मान आणि तुमचे खांदे पूर्णपणे शिथिल रिलॅक्स आहेत. आणि त्यानंतर आता आपण 2-3 वेळेला दुहेरी श्वसनासकट शरीर तणावात नेऊ आणि पूर्णपणे शिथिलतेत नेऊ. तुम्ही स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे करा. कंपन होऊन देत शरीर पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत आणि मग सोडा. पुन्हा हळूहळू आपण सम श्वसनाच्या प्रक्रियेत जाऊ. श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6. श्वास रोखून धरा. 1 2 3 4 5 6. हळूवार सोडा. 1 2 3 4 5 6. पुन्हा श्वास घ्या. रोखून धरा. हळूवार सोडा. पुन्हा श्वास घ्या. रोखून धरा. हळूवार सोडा. शेवटच्या एक वेळा तुम्ही स्वतःच्या ह्याच्याने करा. श्वास घ्यायला सुरुवात करा. जेव्हा श्वास सोडाल उच्छ्वासामध्ये हळूवार अनुभवा. पुन्हा येणारा श्वास नाकामध्ये आणि मग तो जोराने उडत पुरत आपल्या कुटस्थामध्ये न्या. तिथे रोखून ठेवा थोडी सेकंद. श्वासाला सोडा आणि नजर कुटस्थामध्ये राहून दे. हळूहळू बघा की श्वास येतोय आणि जातोय नाकामध्ये. त्याची गती थोडी जलद आहे. एखाद मिनिटाने कळेल की श्वासाने एक विशिष्ट लय पकडली आहे. सर्व काही विसरून आत्ता आणि वर्तमानामध्ये इथे राहा. जेव्हा श्वासाची एक लय सुरू होईल, येणाऱ्या श्वासासह हॉंग आणि जाणाऱ्या श्वासासह सॉ. त्याला दीर्घ खेचा. हॉंग सॉ, हॉंग सॉ.
आपल्या उजव्या हाताचं तर्जनीचं बोट आहे त्याला हळू श्वासासह आतमध्ये आणि मग हळूवार उच्छ्वासासह वर बाहेर. हळूच त्या बोटाचं उजव्या हाताच्या बोटाचं ते हलवून ते थांबवू शकता. मन चंचलतेमधनं बाहेर येईल हळू. पुन्हा एकदा मनातनच तुमची आसन चेक करा, बघा मेरुदंड सरळ आहे. नजर कुठस्थात हनुवटी जमिनीशी समांतर. कुठल्याही स्नायूमध्ये जराही तणाव असेल मुक्त करा आणि शरीराला रिलॅक्सेशनमध्ये न्या अधिकाधिक. आपल्याला कळायला लागेल की शरीर जितकं शिथिलतेमध्ये न्याल आणखी शिथिलतेमध्ये जाऊ शकतं. ऑंगसावर केंद्रित राहा.
नाकामध्ये अनुभवणारा श्वसनाचा प्रवाह, त्याला अधिकाधिक वर नाकामध्ये अनुभवायला सुरुवात करा आणि शेवटी कुटस्थामध्ये त्याला स्थिर करा, जिथून तो प्रवाह मेंदूमार्फत शरीरामध्ये प्रवेश करतो. शरीर शिथिल सोडा. मन एकाग्र करा. श्वास आणि उच्छ्वास, उच्छ्वास आणि श्वास यामधील जे पॉझेस आहेत, थांबे आहेत, त्यांना हळूहळू आता अनुभवायला सुरुवात करूया. कारण श्वास शांत व्हायला लागलेला आहे. मनाला एकाग्र ठेवा श्वासावर. कुठल्याही विचारावर लक्ष केंद्रित करू नका.
श्वासाचं शांत होणं अनुभवा. हॉंगसाचा मंत्र पण आता हळूवार झालेला आहे, जसा श्वास शांत झालेला आहे. मन स्थिर आहे आणि शरीर मागे पडलेलं आहे. हळूच आता मंत्राचा वापर सोडून द्या. आपण शांत स्थिर बसूया आणि जी मंत्रावरची एकाग्रता आहे ती कुटस्थामध्ये नेऊया, जिकडे आपली नजर आपण स्थिर केलेली आहे. आणि त्या बिंदूमधून कपाळात, शरीरात, डोक्यामध्ये जी काही शांती पसरत जाते, झिरपत जाते, तिला हळूहळू अनुभवा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय आपण ह्या स्थितीमध्ये बसलेलो नजर कुटस्थामध्ये ठेवा आणि आपण शेवटची प्रार्थना करूया. या जगन्मातेला, मा जगदंबेशी बोलूया. माझ्यासोबत तुम्हीही प्रार्थना म्हणा. हे मा जगदंबे, तू सर्व साक्षी आहे. तुझ्या सर्व लेकरांमध्ये वास करून आहेस. तुझ्या आरोग्यदायी उपस्थितीला सर्वांच्या शरीरामधून, सर्वांच्या मनामधून आणि सर्वांच्या आत्म्यामधून प्रकट कर. ओम शांती शांती शांती. ठीक आहे. आता जर कोणाचे काही हां हो आता तुमचे जर कोणाचे काही विचार वगैरे काही असतील किंवा काही प्रश्न असतील तर जरा आपण शेवटची 7-8 मिनिटं आहेत. येस प्लीज. कारण तुम्ही खूप वर्ष हा सराव करता आहात त्यामुळे कदाचित काहीतरी विचार असतील, काहीतरी विचारायचं असेल तर ओके. जर काही नसेल म्हणजे सराव करत असाल आणि काही प्रश्न नसतील तर अशाच प्रकारे चालू ठेवा. अमृतात काही प्रश्न काही आहेत का? विचारलेत कोणी काही? नाही, नाही. सगळे एकदम क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट वाटतायत सर्वांचे. ठीक आहे ना. जर तसं म्हणजे नीट होत असेल किंवा कळलं असेल आणि तशाच प्रकारे करणार असाल दॅट इज गुड. पण करत राहा आणि जशी जशी हळूहळू रिफाईनमेंट म्हणतात शुद्धता येत जाते. आज कळलं असेल स्थिर किती होऊ शकतो, रिलॅक्स किती होऊ शकतो स्वतःमध्ये. मॅक्झिमम जितकं शक्य आहे तितकं स्वतःच्या स्नायूंमध्ये रिलॅक्स होत जा. मेरुदंड सरळ पाहिजे, मन शांत पाहिजे, कुठलाही कंट्रोल नको श्वासावर आणि शरीर जसं कळेल तुम्हाला की शरीर जसं आपलं रिलॅक्स होत जातं, शिथिल होत जातं, मन तसंच होत जातं आणि आपण खूप एका वेगळ्या गहनतेमध्ये जातो आणि मग अर्ध्या तास 1 तासाच्या नंतर कळतं की परत शरीरामध्ये यायची इच्छा राहत नाही. कळलं ना? ही हळूहळू स्थिती वाढवत नेऊया. ती स्थिती आपल्याला आणखी पुढच्या स्तरावर नेते आणि हो. मग त्यामुळे आपण म्हणतो की आता परत पुन्हा काय म्हणतात बॉडी कॉन्शियसनेसमध्ये या. कारण आपण त्या बॉडी कॉन्शियसनेसमधनं बाहेर गेले नसतो. शरीराच्या चेतनेमधनं आणि त्यामध्ये पुन्हा आणून मग काम करायला लागतं. पण मग जेव्हा शक्य आहे तेव्हा मध्ये-मध्ये हंसाचा सराव करत राहा.
अगदी साधा सरळ आहे आणि त्यामुळे आपण कायम जोडलेले राहतो श्वासाशी. श्वास म्हणजे प्राणशक्तीशी, प्राणशक्ती म्हणजे आदिशक्तीशी. आपल्याला वाटतं मी श्वासाची आहे, पण आपण इनडायरेक्टली का डायरेक्टली प्राणशक्तीशी आणि त्यामुळे आदिशक्तीशी जोडलेलं असतो, जिची आपण बाह्यता पूजा करतो. कळलं ना? खूप ओके. छान वाटलं मॅडम. अमृता, खूप चांगलं वाटलं. सगळ्यांचे आभार जॉईन झाल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपण हे जाणून घेतल्याबद्दल. याचा सराव, एनर्जायझेशन एक्सरसाइज आणि आता जोडा आणि वाढवत न्या. त्यानंतर आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण 1 महिना 1.5 महिना जसा असेल त्याप्रमाणे आपण पुढचा ओम टेक्निक करूया आणि ते जाणून परत पुन्हा गहनतेमध्ये नेऊया. तोपर्यंत ह्याला जरा व्यवस्थित आपण काय म्हणतात आधार देऊया, पाया देऊया. ओके. सुवर्णाजी, असं वाटतंय क्रियाबंस त्यांनी अनम्यूट केलंय, त्यांना काही प्रश्न आहे का? अच्छा, कोणाला ओके. अच्छा, बहुतेक हा, खूप छान वाटलं मॅडम. खूप बरं वाटलं आज. आणि असं पुढचं पण चालू ठेवा, आम्हाला खूप मदत होते त्यामुळे. हो, नक्कीच. आभारी आहे मॅडम, खूप आभारी आहे. खुद्द आपली ही अमृता आणि आम्ही दोघं पण आभारी आहोत, कारण तुमच्यामुळे म्हणजे सगळ्यामुळे आपण पुन्हा एकदा ह्या प्रवाहात येतोय आणि जे आमच्या गरजेचं. वेळेस एवढं नव्हतं, कॉन्साचं आमच्या वेळेस एवढं नव्हतं सांगितलं तुम्ही. आता जेवढं सांगितलं ना तेवढं ऐकलं तेव्हा तेवढं नव्हतं सांगितलं. पहिल्या वेळेस आमच्या सुरुवातीला, माझं तर पहिलीच बॅच आहे, मला वाटतं. हो, तुम्ही एवढं होतात नव्हतं पहिल्या. सांगितलं आणि आता खूप कळलं आम्हाला. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि ओके. पुढचं पण ठेवा आमच्यासाठी. चित्रा मॅडम, मी तुम्हाला आता एक कृपा सांगते. करा आमच्यावर. आपण जेव्हा पहिल्यांदा भगवद्गीता वाचतो तेव्हा आणि त्यानंतर चौथ्यांदा वाचतो, आपल्याला वाटतं अरे आता भगवद्गीता जास्त गहनतेत लिहिली आहे कृष्णाने, आधी तेवढी लिहिली नव्हती, असं आपल्याला वाटतं. कारण का? तर आधी आपल्याला ती कळलेली नसते, कारण आपण तेवढे तयार नसतो. आता तुम्ही किती वर्ष ह्याचा सराव करताय, त्यामुळे तुम्हाला मी सांगितल्यावर वाटलं वाव, हे मला आता जास्त म्हणजे जास्त गहनतेने तुम्ही सांगताय. नाहीये तसं. तेव्हाही हेच सांगितलं असेल माझ्या कोर्समध्ये आपल्या बघा मिळेल. पण बघितलं मॅडम, माझं लिहिलेलं आहे सगळं पूर्ण. अच्छा, ओके. बघितलं तुमचे ते ओके. हे राहिले नाहीत माझ्याकडे. मग आता ह्याचा अर्थ राहिले नाहीत. बरोबर, पण याचा अर्थ हा झाला की मी सुद्धा प्रगल्भ झाले इतक्या वर्षांमध्ये. आणि असं नाही मॅडम, तुम्ही तर आहातच. असं नाही आहे. अरे, मी सुद्धा त्याशिवाय तुम्ही प्रवासावर एवढं आहे. कसं सांगू शकता? नाही या खूप प्रवाहात बरं मी वाटलं, सुद्धा आहे. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. ओके, थँक्स. ठीक आहे. थँक्यू. येस, थँक्यू. Thank you very much. थँक्यू. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.